नमस्कार, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आपण जी पॅरेंटिंगची एक सिरीज चालवत आहोत त्याचा आज तिसरा भाग. तर आपल्या मुलाचं म्हणजे लहान मुलांचं सामान किंवा त्याची खेळणी आवरून ठेवण्याचं काय योग्य वय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बरेचदा आईवडिलांच्या कंप्लेंट्स असते किंवा बऱ्याच आईवडले, रिलेटिव्स, टीचर्स या सगळ्यांच्याच कंप्लेंट्स असतात की हा न त्याचं आवरूनच ठेवत नाही. तर मग आवरून ठेवण्याचं म्हणजे सामान त्याचं आवरून ठेवण्याचं किंवा त्याचे टॉयज आवरून ठेवण्याचं योग्य वय कुठलं त्या विषयात आपण बोलणार आहोत. साधारणतः 3 ते 4 या वयामध्ये मुलांना साध्या सोप्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन कळतात, सोप्या इन्स्ट्रक्शन कळतात. तर हेच ते वय आहे की त्या वयामध्ये म्हणजे वयाच्या 3 ते 4 या वयामध्ये आपण त्यांना त्यांची खेळणी, त्यांचं सामान आवरून ठेवायला शिकवायला हवं. म्हणजे जेव्हा मुलगा नर्सरी किंवा KG1 या क्लासेसमध्ये असतो त्याच वेळी आपण या सवयी त्याला हळूहळू लावायला हव्या. पहिले ते मुलं नाही करणार, परंतु त्यांच्यासोबत आपण सुद्धा त्यांना जेव्हा हेल्प करू की मी एवढं उचलते, तू तेवढं उचल, आणि त्यांनी ते सामान वाइंड अप केलं किंवा उचलून ठेवलं तर त्यांना एक कौतुकाची थाप द्या. त्यांचं कौतुक करा की खूप छान, तू आज छान आवरून ठेवलं, तुझी टॉयज किती छान दिसत आहे तू आवरून ठेवल्यावर. अशीच रोज ज्यावेळेस तुम्ही त्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन द्याल त्यावेळेस ते त्यांचं सामान योग्य पद्धतीने आवरून ठेवायला शिकतील. मग हे आवरून ठेवण्याचं वय म्हणजे 3 ते 4 वर्ष. तुम्हाला जी काही त्यांना आवरून ठेवण्याची किंवा नीट सगळं वाइंड अप करण्याची सवय लावायची आहे ती तुम्हाला त्यांच्या वयाच्या 3 ते 4 वयोगटातच लावावी लागेल. मी वयोगटातच लावावी लागेल यासाठी बोलते की नंतर आपल्याला त्यांना त्या सवयी लावायला थोडं कठीण जातं. सवयी तर लावणारच आपण, पण ते कठीण जातं. पण या वयात ते साध्या सोप्या इन्स्ट्रक्शन सहज समजून त्या करू शकतात आणि त्यांना जेव्हा प्रोत्साहित केलं जातं, त्यांचं जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा त्याचा आनंदही त्यांना होतो. तर वय 3 ते 4 हे वय त्यांचं सामान किंवा त्यांची खेळणी आवरून ठेवण्यासाठी योग्य वय आहे, हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. जर प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुताच इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर आणि या सिरीजचा 4थ्या भागासोबत. तोपर्यंत नमस्कार.